नमस्कार, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक खमंग आणि चटकदार अशी रेसिपी बनवणार आहोत। गुजरातच्या चवीचा अस्सल ठेवा म्हणजेच गुजराती मेथीना गोटा। थंडीचा महिना आहे आणि मेथी या पालेभाजीचा सीझन सुद्धा आहे। अशातच या दोघांची सांगड घालून आज आपण बनवूया ताज्या मेथीच्या पानांचा सुगंध आणि बेसनाचं पोषण यांनी युक्त असा गुजराती पदार्थ मेथीना गोटा। चला तर रेसिपीसाठी सुरुवात करूया। रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेले आहे। 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी आपण मेथी घेतलेली आहे। धुवून स्वच्छ कोरडी केलेली मेथी आहे, ही निवडल्यानंतर धुवायची आहे। थोडीशी कोथिंबीर आपण घेतली आहे बारीक चिरून। 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत। अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 लिंबाची फोड। सगळ्यात आधी आता इथे मेथी आपण छान बारीक बारीक चिरून घेऊया। मेथी बारीक चिरून झालेली आहे। आता मिश्रण एकत्रित करून घेऊया। एका मिक्सिंग बाउल मध्ये आता आपण जे साहित्य घेतलंय ते सगळं घालून घ्यायचंय। आपण हे सगळं साहित्य आधी चमच्याच्या साहाय्याने कोरडच मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर गरजेनुसार पाणी ऍड करत हे आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता साधारण अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालंय हे चेक करून आता छोटे छोटे गोल गोल आकाराचे भजी सारखे आपण हे गोटा तेलामध्ये सोडून घेणार आहोत। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे, त्यामुळे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून बेसन जे आहे ते आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजलेलं असेल। तुम्ही इथे बघू शकता छान हलक्या सोनेरी रंगावर आपले हे गोटा तयार आहेत। आता आपण एका प्लेट मध्ये याला काढून घेऊया आणि बाकीचे देखील असेच तयार करून घेऊया। अशा प्रकारे आजची आपली खमंग आणि चवदार रेसिपी गुजराती मेथीना गोटा तयार आहे। इथे तुम्ही बघू शकता बेसन खूप छान आतमध्ये पर्यंत शिजलेलं आहे। छान अशा हलक्या सोनेरी रंगावर आपण हे तळून घेतलेले आहेत। गरमागरम चहा सोबत, तळलेल्या हिरव्या मिरची सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत तुम्ही हे सर्व करू शकता। अशी ही सहज, सोपी आणि झटपट तयार होणारी गुजराती रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल। तुम्ही देखील ट्राय करा। आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।